नमस्कार. एबीपी माझा आयोजित माझा महाराष्ट्र डिजिटल महाराष्ट्र प्रेझेंटिंग स्पॉन्सर्स टीजेएसबी सहकारी बँक लिमिटेड पॉवर्ड बाय ॲग्रोस्टार नॉलेज पार्टनर आय रियालिटीज डिजिटल पार्टनर एबीपी लाईव्ह या कार्यक्रमामध्ये ई बँकिंग या सत्रात आपल्या सगळ्यांचं मी अश्विन बापट मनपूर्वक स्वागत करतो. मी जास्त न बोलता आता आपल्या मान्यवरांकडे मी विनंती करतो की ई बँकिंग या सत्राला त्यांनी सुरुवात करावी. आपल्याकडे 3 पॅनलिस्ट आहेत, एक बँकर, एक मोबाईल स्पेशलिस्ट आणि शेवटी एक सिक्युरिटी एक्सपर्ट जे आपल्याला सांगतील की सिक्युअर सिंपल मोबाईल बँकिंग कसं करावं, आपण बँकिंग कसं करावं. आता कस्टमरचे पर्स्पेक्टिव्ह आणि कस्टमरचे एक्सपिरियन्स एक्सपेक्टेशन हे फार बदललेले आहे. त्याच्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे, ते कसं तुमची जर्नी राहिलेली आहे आणि कन्झ्युमर्स कसे बदलत आहेत त्याच्यामध्ये. आता मोबाईल बँकिंग इंटरनेट बँकिंग हे सगळं होऊन हे सगळं स्टॅबिलाइज होत आहे, तेव्हा लोकांच्या असं लक्षात आलं की मोबाईल बँकिंगमध्ये सुद्धा आपल्याला आपला अकाउंटचं नाव सांगावं लागतं, IFSC कोड द्यायला लागतो, अकाउंट नंबर द्यायला लागतो आणि समोरच्या माणसाला आपली सगळी सिक्रेट आहेत ही कळली जातात, सांगितली जातात, सांगावी लागतात पैसे हवे असतील तर. तर याच्या पुढचं जे इनोव्हेशन आलं ते म्हणजे युनिफाईड पेमेंट इंटरफेस. या युनिफाईड पेमेंट इंटरफेसला त्यांनी चांगला शब्द वापरला आहे, लीप फ्रॉग इनोव्हेशन. की जशी बेडूकुडी तसं काही लोकांनी ज्या बँकेमध्ये ATM नाही आहे, मोबाईल नाही आहे, इंटरनेट नाही आहे, ते सुद्धा डायरेक्ट इकडे लीप फ्रॉग इनोव्हेशन UPIला जाऊ शकतात युनिफाईड पेमेंट इंटरफेसला. आणि हे इतकं सोपं आहे की आपण आपला फक्त एक व्हर्च्युअल ID क्रिएट करायचा आणि व्हर्च्युअल ID करून तो बँकेच्या खात्याला जोडायचा आणि तो बँकेच्या खात्याला जोडल्यावर त्या व्हर्च्युअल IDमधनं पेमेंट आपल्याला सहजगत्या करता येणार आहे. त्यामुळे एखाद्याला समोरच्याला जर व्हर्च्युअल IDवर आपण पेमेंट केलं तर कुठल्या बँकेच्या खात्यातनं पैसे डेबिट होत आहेत आणि कुठल्या बँकेच्या खात्यामध्ये पैसे क्रेडिट होत आहेत हे कोणालाही कळत नाही. बँकिंग हे अतिशय सुलभ होत गेलं आणि बसल्या जागी बँकिंग व्यवहार सगळ्यांना करता येऊ लागले आणि जे डिजिटल इंडियाचं स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीने सगळ्याच बँका पावलं उचलत आहेत हे सांगायला मला आवडेल. धन्यवाद. शशांक, आता साठे साहेबांनी सांगितलं की आपण आता कसं डेस्कटॉपकडनं मोबाईलकडे गेलो आणि मोबाईल हा तुमचा फेवरेट सब्जेक्ट आहे, तुम्ही राज्यभरात देशाभरात खूप काम केलेलं आहे याच्यावरती. असं काय टेक्नॉलॉजी आहेत की ज्याच्यामुळे कन्झ्युमर्सला याचा खूप छान फायदा होतो आहे. मोबाईल जो आहे हा युबिक्विटस डिव्हाइस झाला आहे. तुम्ही एक वेळ वॉलेट घरी विसरून चालेल पण मोबाईल विसरला चालणार नाही. मोबाईल विसरला तर घरी परत जाल आणि घ्याल अशी गोष्ट आली. त्यामुळे जी टेक्नॉलॉजीची डेव्हलपमेंट आहे त्याचा पूर्ण फोकस मोबाईल झाला आहे. बिकॉज इट इज विथ यू 24/7 व्हर्च्युअली. आणि त्यामुळे तुम्ही गव्हर्नमेंटचं एक टर्मिनॉलॉजी ऐकली असेल, जॅम, म्हणजे तो फ्रूट जॅम नाही, जनधन आधार आणि मोबाईल. तर जनधन आधार आणि मोबाईलमध्ये जनधन अकाउंट्स रुरलमध्ये ओपन झाली, ती तुम्ही रिप्लेस केली तर ट्रॅडिशनल अकाउंटनी. बँक अकाउंट, आधार अँड मोबाईल इज बेसिकली द क्रक्स ऑफ द होल थिंग नाव. कम्प्लीट टेक्नॉलॉजी मोबाईलवर शिफ्ट झाली आहे. आणि आधार कार्ड असं एक गव्हर्नमेंटचं इनिशिएटिव्ह आहे ज्याच्यामध्ये इट इज व्हर्च्युअली लाईक अमेरिकेमध्ये सोशल सिक्युरिटी आहे, त्याचं रिप्लेसमेंट आधार कार्ड आहे इकडे इंडियामध्ये. आणि इट इज गोइंग टू बी अ आयडेंटिफायर फॉर यू इन द कमिंग टाइम्स. त्यामुळे तुम्ही जे कराल बँक अकाउंट, आधार आणि मोबाईल या 3च्या बाहेर जाणार नाही. तुम्हाला पैसे रिसीव करायचे, ट्रान्सफर करायचे, तुम्हाला ट्रान्झॅक्शन करायचे, मोबाईल लागणारच आहे, पर्याय नाही. धन्यवाद. आधी बँकांमध्ये मला एक ब्रँच मॅनेजर माहिती होता आणि तो त्याला मी माहिती होतो, सिक्युरिटी काय गरज नव्हती. मग इंटरनेट बँकिंग आलं, मोबाईल बँकिंग आलं आणि या वेगळ्या वेगळ्या गोष्टी आल्यानंतर हा सगळ्यांना ही भीती वाटायला लागली. जसं साठे साहेबांनी म्हटलं, ATMला मी पिन देऊ का, पिन घालू का, याच्याबद्दल तुम्ही याच्यावर फार संशोधन केलेलं आहे. तुमचं याच्यावरती काय व्ह्यू आहे? बाय डिफॉल्ट म्हणजे तुमचं जे काय मोबाईल तुमची ऑपरेटिंग सिस्टम आहे ती डिझाईन तर सुरक्षेच्या दृष्टीनेच केलेली असते, ह्यात शंका नाही आहे. पण आपण जेव्हा ॲज अ युजर नवीन नवीन ॲप्लिकेशन्स इन्स्टॉल करतो, बरेचदा आपल्याला असं वाटतं की एखादं ॲप्लिकेशन फ्री आहे आणि वापरावं आपण. तर ह्या जगामध्ये देर इज नो फ्री लंच.
तर जेव्हा केव्हा अशी फ्री ॲप्लिकेशन्स आहेत आपण ती नीट आपली जबाबदारी आहे की ती नीट तपासून बघावी की ती काय काय परमिशन्स घेत आहेत, काय काय रेकॉर्ड करतायत. काही ॲप्लिकेशन तुमचे कीबोर्ड जे तुमचं मोबाईलचं कीबोर्ड आहे त्याचे कीस्ट्रोक्स लॉक करून तुमची युजरनेम पासवर्ड इन्फॉर्मेशन ते चोरू शकतात. सो हा एक प्रकार झाला. सो असे याच्यामध्ये अनेक प्रकार आहेत. तर तुम्ही जे जे काही इन्फॉर्मेशन गॅजेट्स आज वापरता, तुमचं मोबाईल आहे, डेस्कटॉप आहे, एवढंच नाही, म्हणजे जिथे कुठे माहितीची साठवण आहे, माहितीचं ट्रान्समिशन आहे, अशा सगळ्या प्रकारांमध्ये हॅकिंग होऊ शकतं किंवा माहितीचं चौर्य होऊ शकतं. हा फार एक छान पॉईंट बोलला तुम्ही. आता बँकेचे आता आपण ॲप्लिकेशन सगळे फ्री डाउनलोड्स असतात, आपण लगेच डाउनलोड करतो आणि कन्झ्युमरने शेवटी त्यांची सुरक्षा त्यांच्या हातामध्येच आहे आणि जर थोडे सतर्क ते राहिलेत तर त्यांना ते सिक्युअर बँकिंग त्यांना त्याच्यावरनं करता येईल. ते धन्यवाद याच्याकरता. साठेसाहेब, मला तुम्ही मगाशी एक छान पॉईंट बोलला की प्राईम मिनिस्टर आपलं प्रधानमंत्री जनधन योजनेबद्दल आणि खूप सारे अकाउंट त्याच्यामध्ये उघडले गेले. आता आपण जसं डिजिटायझेशन करतो आहे किंवा डिजिटल मार्गाने पुढे जातो आहे, बँकांनाही खूप नवीन नवीन बिझनेस ऑपॉर्च्युनिटी येत आहेत. तर तुमचं याच्याबद्दल आता काय मत आहे की हे डिजिटल बँकिंगच्या याने नवीन बिझनेस कसा वाढतो आणि कन्झ्युमर्सनी याचा कसा फायदा घ्यायला पाहिजे? याचा बँक म्हणजे स्वतःचा बिझनेस म्हणून बेनिफिट तर बघतंच, पण बिझनेस म्हणून बघत असताना सुद्धा लोकांना बँकिंगची हॅबिट लागावी, बँकिंगची सवय लागावी आणि जे सगळे व्यवहार आहेत हे कसे सुरक्षित आहेत आणि आपण केलेल्या व्यवहाराची माहिती आपल्याला कधीही कशी मिळू शकते ही त्यांना, म्हणजे जे कस्टमर एज्युकेशन आहे हा बँकांसाठी एक मोठा चॅलेंज होता. आणि हे अकाउंट उघडल्यानंतर सर्वच बँकांनी कस्टमर एज्युकेशन करून या सगळ्या अकाउंटचे फायदे त्यांच्यापर्यंत पोचवले. आणि हे पोचवत असतानाच झिरो बॅलन्स अकाउंट म्हणजे मिनिमम अमाऊंट ठेवा असं त्यांना सांगितलं नाही. नंतर त्यांना खात्यातनं पैसे काढण्यासाठी ATM कार्ड आली. नंतर यांना पैसे उपलब्ध व्हावेत वेळोवेळी म्हणून व्हाईट लेबल ATM, जी छोटी ATM आली ती छोटी ATM ठेवली गेली. आणि तसंच बँकांनी बिझनेस कॉरस्पॉन्डंट आणि बिझनेस फॅसिलिटेटर ही सुद्धा मॉडेल्स डेव्हलप केली की जेणेकरून सगळ्या ठिकाणी बँकेला बँकेची शाखा काढणं शक्य नाही, पण हे जे अतिशय खेडेगावातनं रुरल एरियामध्ये जे लोक राहतात यांना याचे बेनिफिट मिळावे म्हणून एक बिझनेस कॉरस्पॉन्डंट किंवा बिझनेस फॅसिलिटेटर आले आणि त्यांच्या माध्यमातून ते बँकेच्या खात्यातनं पैशाची देवाणघेवाण अतिशय सुरक्षितपणे करू शकतात. तुम्ही मगाशी जॅमबद्दल बोलला. आता हा जॅमचा गोडवा हा आपण राज्यभरात सगळ्या स्तरावरती कसा पोचवावा? आपण सध्या बघतो एक डिजिटल डिवाइड आहे अर्बन आणि रुरलमध्ये. हा जॅमचा गोडवा हा आपल्याला हा डिवाइड ब्रिज करायला कसा मदत करतोय? काय नवीन टेक्नॉलॉजी वापरतो त्याकरता आपण? आता माझं थोडा डिफरंट पर्स्पेक्टिव्ह याच्यावर. अर्बनमध्ये पण डिजिटल डिवाइड आहे. कारण अर्बनमध्ये काय होतं आहे की तुमचा ड्रायव्हर असेल, तुमची मेड असेल, जे कोण आहे त्यांना एक डिफरन्शियल ट्रीटमेंट मिळते आणि तुम्ही आणि मी जर का जातोय तर वेगळी ट्रीटमेंट आहे. कारण काय आहे की मर्चंट्स डिजिटल पेमेंट ॲक्सेप्ट करायला घाबरतात आणि ते 2-3 कारणासाठी आहे. एक, त्यांना वाटतं सगळी ट्रान्झॅक्शन मला दाखवायला लागतील, टॅक्स जास्त बसेल. असं नाही आहे ॲक्च्युली. नंबर 2, तुम्ही जर कधी दुकानात एक्सपिरियन्स घेतला का नाही मला माहीत नाही, तुम्ही जर कार्ड काढलं पेमेंटसाठी, क्रेडिट किंवा डेबिट कुठलंही कार्ड काढा, तर मर्चंट असा नाईलाजा खातर त्या टर्मिनलवर त्याचं लपून ठेवलेलं असतं, ते बाहेर काढत होत ना आणि मग कार्ड घेतो. म्हणजे ही इज डुईंग दॅट ॲज अ लास्ट रिसॉर्ट. इट शुड बी. रणजित, आता जसं साठेसाहेबांनी सांगितलं की आता नवीन नवीन लोक बँकिंग याच्यामध्ये येत आहेत कारण अनबँक्ड बँकमध्ये होत आहेत, तर याच्याने जरा गमती पण वाढायला लागल्या आणि सिरियस गमती आहेत. तर मी परवा खूप खुश झालो. मला परवा सकाळी एक मेसेज आला मला SMS की तुम्हाला 1 कोटी मिळालेले आहेत आणि तुम्ही तुमचे मला नाव, पॅन नंबर, आधार नंबर हे एका तासामध्ये SMS करा मला तुम्ही आणि लगेच तुम्हाला तुमचे ते पैसे मिळतील. अर्थात आपण या क्षेत्रामध्ये असल्यामुळे आपल्याला माहिती आहे हे काय. आता हे जे नवीन लोक जे येत आहेत आणि पुष्कळशे लोक ग्रामीण विभागातनं पण देशामध्ये येत आहेत, याकरता असे काय काय असे फिशिंगसारखे या गोष्टी आहेत आणि प्रेक्षकांनी काय त्या गोष्टींवरती लक्ष दिलं पाहिजे की जेणेकरून की
नवीन जे लोक आलेली आहेत त्यांना सेफ बँकिंग त्यांना मिळालं पाहिजे. तर तुमचं काय मत याच्यावर? नक्कीच. आय थिंक हा खूप चांगला मुद्दा आहे. आम्ही जेव्हा सिक्युरिटी वेंडर्स सॉफ्टवेअर सिक्युरिटी प्रोव्हाइड करतो तर हॅकर्सना ते चांगल्या रीतीने माहिती आहे, त्यांना त्यांचं लाईफ खूप डिफिकल्ट झालेलं आहे आणि म्हणून त्या एका कारणाखातर दे गो आफ्टर द वीकेस्ट लिंक, लाईक आय सेड अर्लियर. मगाशी म्हणालो तसं की जो सर्वात कच्चा दुवा ह्याच्यातला आहे तो म्हणजे ह्युमन फॅक्टर. त्यामुळे जे आत्ता आपण म्हणालात कसं होतं की विशेष करून जे नवखे आहेत टेक्नॉलॉजीच्या वापराला, तर त्यांच्या समोर ती व्यक्ती नसल्यामुळे समजा कोणी एखादा मेसेज SMS असेल, व्हॉट्सॲप असेल किंवा कॉल जरा ॲथॉरिटीच्या भाषेमध्ये डिमांडिंग टोनमध्ये जर केला तर काही जणं त्याला बळी पडतात. म्हणजे असं नाही की हे फक्त ग्रामीण भागातच लिमिटेड आहे, हे शहरी भागात सुद्धा झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. सो बेसिकली ह्याच्यामागे फिशिंग व्हिशिंग असं प्रकार हे टेक्निकल शब्द ह्याच्यामध्ये. थोडक्यात म्हणजे काय की जो हॅकर आहे किंवा जो कोण आपण चोर म्हणू म्हणजे थोडक्यात म्हणायचं तर ज्याला तुमची माहिती हवी आहे की जी वापरून त्याला काही बेनिफिट मिळणार आहे, जसं की तुमचा बँकिंगचा युजरनेम पासवर्ड, तो जो आहे तर तो तुम्हाला बळी पाडतो एखादी इन्फॉर्मेशन रिव्हील करायला. तर याच्यावर एक उपाय हा आहे की जाणतेपणा वाढवणं. उत्तर सुरू करायच्या आधी एक लास्ट पॉईंट फक्त मला म्हणायचं आहे. बेसिकली ई बँकिंग याच्यामध्ये घाबरण्याची काहीही कोणाला भीती नाही आहे. आपण जर 2-3 गोष्टी व्यवस्थित जर केल्या, सगळ्यांना याचा फायदा आहे, याचा लाभ आहे आणि सगळ्यांनी हे ॲडॉप्ट केलं पाहिजे आणि सगळ्यांकडनं आपण ऐकलेलं आहे आपण तसं ते. थँक्यू. ABP माझा आयोजित माझा महाराष्ट्र डिजिटल महाराष्ट्र. प्रेझेंटिंग स्पॉन्सर्स TJSB सहकारी बँक लिमिटेड, पॉवर्ड बाय ॲग्रोस्टार, नॉलेज पार्टनर iRealities, डिजिटल पार्टनर ABP लाईव्ह. या कार्यक्रमामध्ये ई बँकिंग या सत्रात वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर या क्षेत्रातले आणखी काही बारकावे जाणून घ्यायचे आहेत. पाहत राहा ABP माझा. ब्रेक नंतर ABP माझा आयोजित माझा महाराष्ट्र डिजिटल महाराष्ट्र. प्रेझेंटिंग स्पॉन्सर्स TJSB सहकारी बँक लिमिटेड, पॉवर्ड बाय ॲग्रोस्टार, नॉलेज पार्टनर iRealities, डिजिटल पार्टनर ABP लाईव्हच्या या कार्यक्रमामध्ये ई बँकिंग या सत्रात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. खूप खूप धन्यवाद सगळ्या मान्यवरांना. आणि आता आपण प्रश्नोत्तर घेणार आहोत. काही निवडक स्पेशली शेतकऱ्यांसाठी त्याचं पेनिट्रेशन होणं किंवा अडॉप्शन होण्यासाठी संस्था ज्या प्रायव्हेट संस्था आहेत त्याही कार्यरत आहे, गव्हर्नमेंट पण काही प्रमाणात आहे, पण त्याचा इम्पॅक्ट ग्रामीण भागात किंवा अगदी तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी काय ॲग्रेसिव्हली करावं लागेल कलेक्टिव्हली ॲज अ गव्हर्नमेंट, ॲज अ इंडस्ट्री अँड टोटल टू गो लेस कॅश ऑर गो इन लॉंग रन ॲज अ कॅशलेस? तुम्ही जे म्हणलात की गावामध्ये इंटरनेट नाही आहे, NPCI जे आहे नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन, त्यांनी USSD वर बँकिंग चालू केलं आहे आणि दॅट इज इन 11 लँग्वेजेस अदर दॅन इंग्लिश. म्हणजे तुम्ही हिंदी, गुजराती जे काय बोलता, मराठी, वॉटेवर, गावात असाल तुम्हाला फीचर फोनवर करता येईल अशी उपलब्ध करून दिलेली आहे. USSD मध्ये *99# करून जो बँकेचा नंबर टाकला की तुम्हाला सगळ्या बँकिंग सेवा तिथे लिस्ट येते, ते तुम्ही घेऊ शकता, बॅलन्स घेण्यापासून कुठल्याही. आणि जसा उल्लेख झाला तर याच्यामध्ये मला असं वाटतं की फार पूर्वी रुरल इंडियाला डेव्हलप करण्यासाठी विलेज ॲडॉप्शन स्कीम होती आणि एखादं विलेज ॲडॉप्ट करून त्याला सक्षम केलं जायचं. तर आता हे डिजिटली विलेज ॲडॉप्शन स्कीम सुरू होईल येणाऱ्या काळात आणि अनेक बँका याच्यामध्ये सहभाग घेऊन वेगवेगळे छोटे छोटे तालुके किंवा खेडेगावं स्वतःहून ॲडॉप्ट करून त्यांना सगळ्यांना डिजिटली साक्षर करतील येणाऱ्या काळामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन. माझं नाव अनिकेत सप्रे आहे, मी प्रॉडक्ट हेड आहे एका अपकमिंग बँकमध्ये. माझा प्रश्न आहे कम्युनिकेशनशी निगडीत. आपण बँकिंग लार्जली अजूनही इंग्लिश डॉमिनेटेड आहे, तर RBI स्वतः आपल्याला सांगतं की तुम्ही ट्रायलिंग्वलमध्ये कम्युनिकेट करा, इंग्लिश, हिंदी आणि लोकल लँग्वेज. पण तिकडे कन्फ्युजन असं येतं की मी मोबाईलला भ्रमणध्वनी म्हणू शकत नाही, पण अकाउंटला मी खातं म्हणू शकतो. तर हे कन्फ्युजन कसं सॉर्ट करायचं? प्रश्न अतिशय चांगला आहे आणि काळाची गरजही ही आहे. याच्यावरती नक्की संशोधन होऊन कॉमन ग्लॉसरी येईल. पण आपण जे म्हणतो ना की प्रोफिशियन्सी इन इंग्लिश,
इंग्लिश ही सर्वात जास्त भारतामध्ये म्हणजे म्हणतो ना इंग्लिशमध्ये भारत जास्त साक्षर आहे आणि त्याचे अनेक भारताला फायदे झाले आहेत. आणि आपण ही प्रोफिशियन्सी इन लँग्वेज आपण का म्हणतो की आपण जरी प्रत्यक्ष, कारण आपण जेव्हा समोरासमोर बोलतो तेव्हा बॉडी लँग्वेजमधून मी काही तुम्हाला उत्तरं देऊ शकतो, पण जेव्हा आता टेलिफोन बँकिंग टेलिबँकिंग वगैरे चालू झालं आहे तर त्यावेळेला माणूस माझ्या समोर नसताना त्याला समजेल अशा शब्दात उत्तर देणं, तर त्याच्यामध्ये जे कॉमनली ॲक्सेप्टेड शब्द, म्हणजे मलासुद्धा आता मराठीतनं बोलताना बरेच इंग्लिश शब्द वापरायला लागतात सवय नसल्यामुळे, तर त्यामुळे ही प्रोफिशियन्सी आणि त्यामुळे इंग्लिश लँग्वेज याचा एक आलेलं आहे. पण हे जे आता म्हणतात ना अकाउंटच्या ऐवजी खातं, तर हल्लीसुद्धा तुम्ही बघितलं कुठल्याही कॉल सेंटरला कॉल केलात तरी ते तुम्हाला ऑप्शन विचारतात की तुम्हाला मराठीत बोलायचं आहे, हिंदीत बोलायचं आहे का इंग्लिशमध्ये बोलायचं आहे, त्याप्रमाणे 1 2 3 प्रेस करा. आता आपण मान्यवरांनी अनेक मुद्द्यांना स्पर्श केला आणि ई बँकिंगच्या अनुषंगाने जास्तीत जास्त लोकांनी तिकडे ती वाट निवडायला पाहिजे खरं म्हणजे, आणि येणाऱ्या काळात ती वाट अनेक मंडळी निवडताना दिसतीलही. पण या सेशनला वाइंड अप करताना आपण कॉमन मॅनसाठी असे कोणते 3 मुद्दे सांगाल की जे ई बँकिंग करताना त्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे जेणेकरून रिस्क जी आहे त्याच्यामधली ती मिनिमाइज होईल किंवा ऑलमोस्ट नसेल? 3 कुठले पॉईंट सर आपण सांगाल? आय थिंक चांगला प्रश्न आहे. जसं हायवेला सेफ्टी विचारात घेऊन बांधलेले असतात, पण त्यावर आपण कशी गाडी चालवतो हे फार महत्त्वाचं आहे. तसंच ई बँकिंग खूप सेफ आहे, ई पेमेंट सेफ आहे, पण तुम्ही जे डिव्हाइस वापरताय त्याची सुरक्षेची तुम्ही कशी काळजी घेताय, तुम्ही कसं वापरताय ह्यावर त्याची ओव्हरऑल सुरक्षितता अवलंबून आहे, एवढं मी म्हणू इच्छितो. खूप खूप थँक्यू. सरांनी एका वाक्यात आपल्याला सांगितलेलं आहे की नेमकं काय आपण करायला पाहिजे ते. खरं म्हणजे खरोखरच जसं सर म्हणाले की ही सुविधा खरोखरच चांगली आहे, वेगवान आहे आणि आपल्या सगळ्यांना उपयुक्त अशी आहे. मात्र त्याचा वापर करण्याची आपली जी पद्धती आहे किंवा आपले जे डिव्हायसेस आपण वापरतो तर त्याची सेफ्टी आपण घेतो का, खरोखरच आपण सगळ्यांनी आपल्या आतमध्ये डोकावून बघायला पाहिजे आणि याच्याबद्दल विचार केला पाहिजे. खूप खूप धन्यवाद आपल्या सगळ्यांचे, आपण इकडे आलात आणि आपल्याला इतकं बहुमोल मार्गदर्शन आम्हाला केलं त्याच्याबद्दल. आणि आता या 4ही मान्यवरांचा आपण गौरव करणार आहोत. त्यासाठी मी ॲग्रोस्टारचे बिझनेस हेड रितेश अल्लडवार, त्यासोबतच रिजनल हेड सेल्स ABP न्यूज नेटवर्कचे शैलेश हेगडे आणि हेड ऑफ डिजिटल ABP न्यूज नेटवर्क रामकृष्णन लक्ष्मण या 3ही मान्यवरांना मंचावर येण्याची विनंती करतो. या